नमस्कार, मी हेमाली मोहिते। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातला संघर्ष सर्वांनाच माहिती आहे। खरं तर त्यांच्यातल्या वैराचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर कोणताच फरक पडत नाही। तरीही पुढच्या अर्ध्या तासात आम्ही जे काही तुम्हाला दाखवणार आहोत ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण एकेकाळी अंडरवर्ल्डचं हे गँग वॉर रस्त्यावर पाहायला मिळालं होतं। आता ते इंटरनॅशनल लेव्हलवर जाऊन पोहोचलंय आणि यावरच आहे आजचा खास शो अंडरवर्ल्डचा गेम प्लॅन। छोटा राजनचा गेम करण्यासाठी डॉन दाऊदनं जंटलमन शूटर्सची भरती केली होती। राजनला संपवण्याची जबाबदारी छोटा शकीलवर सोपवण्यात आली होती। विशेष म्हणजे छोटा शकील पाकिस्तान सोडून ऑस्ट्रेलियात गेला होता। यावरून राजन आणि दाऊद यांच्यातल्या वैरानं कोणती पातळी गाठली आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल। आज भलेही छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यात जीवघेणा संघर्ष सुरू आहे, पण एकेकाळी हे दोघंही जिवलग मित्र होते। एकमेकांसाठी ते जीव द्यायला तयार होते। ते 80चं दशक होतं। छोटा राजननं अंडरवर्ल्ड मध्ये पाय रोवले होते। दाऊदनं तर अंडरवर्ल्ड मध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता। दोघांनाही एकमेकांच्या मदतीची गरज होती आणि त्यातूनच ही मैत्री वाढत गेली। 1988 मध्ये पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे दाऊदनं मुंबईतून पळ काढला। त्यानं दुबईला आश्रय घेतला। त्यानंतर दाऊदनं दुबई याच काळात अरुण गवळीच्या टोळीचं मुंबईतलं वर्चस्व वाढत होतं आणि दाऊद तसंच राजन टोळीशी त्याचा संघर्ष सुरू झाला होता। राजन आणि दाऊद यांच्यात 80च्या दशकात सुरू झालेली मैत्री 90चं दशक उजाडता दुश्मनीत बदलली होती। एका दशकाच्या कालावधीत दाऊद भलेही अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह बनला होता, मात्र आपल्या हस्तक आपल्यापेक्षा वरचढ तर होणार नाहीत ना याची भीती त्याला सतत सतावत होती आणि त्यातूनच तो छोटा राजनपासून दूर होत गेला। एकीकडे दाऊद पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचा लाडका बनला। त्यातूनच त्यानं 1993च्या बॉम्बस्फोटांचं षडयंत्र रचलं होतं। दंगलीत होरपळलेल्या मुस्लिमांचा सूड घेण्याचा दाऊदचा डाव होता। त्यामुळे दाऊदनं हे षडयंत्र तडीस नेण्याकरता मुस्लिम असलेल्या अबू सलेम आणि टायगर मेमनवर ही जबाबदारी सोपवली। दाऊदच्या या चालीमुळे मुंबई अंडरवर्ल्ड 2 धर्मात विभागलं गेलं आणि अवघ्या 2 वर्षात राजननं दाऊदच्या 17 हस्तकांचा गेम केला। हे मारले गेलेले लोक मुंबई बॉम्बस्फोटांशी संबंधित असल्याचं बोललं जात होतं। मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुंबईत आपलं साम्राज्य उभं करण्यासाठी दाऊदनं आपला दुसरा हस्तक छोटा शकीलची निवड केली। दाऊद आणि छोटा शकील हे दोघंही सध्या पाकिस्तानच्या आश्रयाला असल्याचं बोललं जात आहे आणि छोटा राजनही परदेशात आश्रयाला आहे। मात्र या दोघांमधला संघर्ष कायम आहे। संजय सिंग, कविता शर्मा आणि राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांनी जवळपास एकाच काळात अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश केला। मात्र काळ बदलला आणि हे 2 जिवलग मित्र एकमेकांच्या जीवाचे वैरी बनले। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधले हे 2 कुख्यात डॉन एकेकाळी जिवलग मित्र असलेले हे दोघंही एकमेकांचे कट्टर वैरी बनले। एकमेकांना संपवण्यासाठी दोघांकडून आटोकाट प्रयत्न केला जातोय, मात्र प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांचा प्लॅन काही यशस्वी होत नाही आणि पुन्हा एकदा दोन्ही टोळ्यांकडून नवा प्लॅन केला जातो। सूत्रांच्या माहितीनुसार 2013 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं दाऊदला संपवण्याकरता कट टाकला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही। याचाच बदला घेण्याकरता दाऊदनं 2014 मध्ये एक प्लॅन आखला। हा प्लॅन कराचीत रचण्यात आला। तो प्लॅन होता छोटा राजनचा ठाव ठिकाणा शोधून त्याला संपवण्याचा। त्यासाठीच एप्रिल 2014 मध्ये छोटा राजनच्या मृत्यूची बातमी पसरवण्यात आली होती। त्यानंतर आपण जिवंत असल्याचं छोटा राजननं मीडियाला सांगितलं। तसंच आपल्या काही खास हस्तकांना आपण ऑस्ट्रेलियात असल्याचं राजननं सांगितलं होतं आणि इथूनच राजन ऑस्ट्रेलियात असल्याची माहिती छोटा शकील पर्यंत पोहोचली। राजनचा ठावठिकाणा माहीत झाल्यानंतर दाऊदनं रचलेल्या प्लॅनवर कारवाई सुरू झाली। सुरुवातीला दाऊदनं काही हस्तकांना पर्यटक म्हणून ऑस्ट्रेलियात राजनची खबर घ्यायला पाठवलं। त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्याकरता काहींना ऑस्ट्रेलियाला धाडलं। राजनचा गेम करण्याची स्थानिक माफियांना सुपारी देण्यात आली। हा प्लॅन ज्या पद्धतीनं तडीस नेण्यात येणार होता त्यामुळेच त्यांचा प्लॅन फसला। यापूर्वी 2000 साली राजनवर बँकॉकमध्ये हल्ला करण्यात आला होता।
त्यावेळी छोटा शकील पाकिस्तानमध्ये बसून सूत्र हलवत होता. या हल्ल्यातून राजन बचावला. त्यानंतरही राजनला संपवण्यासाठी दाऊद टोळीनं प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे यावेळी शकीलनं स्वतः हा प्लॅन रचला आणि तोच हा प्लॅन तडीस नेणार होता. शूटरनं राजनला जखमी केल्यानंतर शकील फिल्मी स्टाईलमध्ये त्याच्या मृत्यूची त्याला जाणीव करून देणार होता. त्यानंतर तो मोबाईल फोनवरून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून राजनचं दाऊदशी बोलणं करून देणार होता. छोटा शकील हा आपल्या बंदुकीतून राजनवर गोळ्या झाडणार होता. तो सगळा प्रकार दाऊद व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पाहणारही होता. तसंच तो व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करण्याचा दाऊद टोळीचा प्लॅन होता. त्यामुळे दाऊद टोळीचा दबदबा आणखीनच वाढला असता. कधीच पाकिस्तान बाहेर न जाणारा शकील ऑस्ट्रेलियात गेल्यामुळे गुप्तचर यंत्रणांना संशय आला. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी शकीलवर लक्ष केंद्रित केलं होतं. याच काळात शकीलचं दाऊद आणि आपल्या हस्तकांशी झालेलं संभाषण गुप्तचर यंत्रणांनी रेकॉर्ड केलं. त्यावरून शकील ऑस्ट्रेलियात असल्याची माहिती मिळाली. गुप्तचर यंत्रणांनी अंडरवर्ल्डमधून याविषयी अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजन सावध झाला आणि तो तात्काळ सुरक्षित स्थळी रवाना झाला. अशा प्रकारे राजनवर हल्ला होण्यापूर्वीच तो फसला. आगामी काळात दाऊदच्या या फसलेल्या प्लॅनची रिॲक्शन अंडरवर्ल्डमध्ये मात्र नक्की पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई. अंडरवर्ल्डच्या याच गेम प्लॅन विषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून. राकेश, 1993 नंतर टोळी युद्ध सुरू झालं. 2000 पर्यंत ते चालूच होतं. त्यानंतर बँकॉकमध्ये गेलेल्या छोटा राजनवर दाऊदनं हल्ला करवला. त्यानंतर राजनकडून कसं प्रत्युत्तर दिलं गेलं? बघा, साल 2000 मध्ये जेव्हा हा अटॅक झालेला बँकॉकमध्ये, तेव्हा छोटा राजन तो बचावला, पण त्याचा जो क्लोज एड होता रोहित वर्मा, तो मृत्यू पावला. आणि त्यानंतर जो राजनचा जो गाग होता तो एक रिॲक्शन म्हणून समोर आला. आणि त्यानंतर त्याने अगोदर 2001 मध्ये जो विनोद शेट्टी आहे त्याचं त्यांनी मर्डर केलं. विनोद शेट्टी हा एक हॉटेलियर होता ज्यांनी ही टिप दाऊदला दिलेली बँकॉकची. पण त्याने दाऊदच्या जी टोळी आहे त्याला काही जास्त फरक पडला नाही. पण त्यानंतर 2003 मध्ये छोटा राजनने शरद शेट्टी हा जो एक मोठा नाव होता अंडरवर्ल्डच्या कंपनीत, डी कंपनीत, त्याचं त्याने मर्डर केलं. आणि असं म्हटलं जातं की शरद शेट्टी हा जो आहे तो डी कंपनीचा चीफ फायनान्सिंग ऑफिसर होता. म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा जो एजंट आहे, पैसे कुठून येणार, किती येणार, कसे येणार, त्याचा जो पूर्ण जो हिशोब होता तो शरद शेट्टी बघायचा. आणि त्याचं जो मर्डर केलं त्याने आपला जो रिव्हेंज होता त्याने तो घेतला असं म्हटलं जात आहे. हिमाली त्यानंतर राकेश, 2014 मध्ये सुद्धा दाऊदनं गेम प्लॅन केला. तर म्हणजे छोटा शकील करवी छोटा राजनला मारण्याचा, तेही ऑस्ट्रेलियात जाऊन. त्यासाठी जो शकील पाकिस्तानमधून कधीही बाहेर पडत नव्हता तो थेट ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता आणि त्यानं राजनला संपवण्याचा एक प्लॅन आखला होता, मात्र तो फसला. काय वाटतं या प्लॅन नंतर, या फसलेल्या प्लॅन नंतर राजनकडून काही उत्तर दिलं जाईल का? आणि मुळात या हल्ल्याची म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जो प्रयत्न झाला त्याची पाळमुळं कुठे रुतली होती? नक्कीच छोटा राजन जो आहे तो गप्प बसणार नाही आणि याचा जो जबाब आहे, प्रत्युत्तर आहे, तो देणार असं नक्कीच वाटत आहे जे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्यांना. आणि राजनला देखील अशी माहिती भेटली आहे की त्याची जी डिटेल्स होती ती कोणी लीक केली. बहुतेक 1-2 लोकांचं नाव देखील समोर येत आहे. विकी मल्होत्रावर संशय आहे छोटा राजनला की त्यानेच बहुतेक राजनची ऑस्ट्रेलियामध्ये लपून असण्याची जी जाणकारी आहे ती छोटा शकील याला दिली. आणि म्हणून कोणी असो, पण राजनला जेव्हा ती माहिती कन्फर्म भेटेल त्यानंतर तो त्याचं प्रत्युत्तर घेईल. आपण मागे पण बघितलं आहे की ज्या लोकांनी राजनची टिप दिली आहे त्यांचा बदला त्यांनी घेतला आहे. आणि एकदा पुन्हा जो गँगवॉर आहे तो आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच. आधी गँगवॉर पर्यंत होतं. हे गँगवॉर मुंबईच्या गल्ल्यांमध्ये होतं. अगदी त्याचं स्वरूप छोटंसं होतं, म्हणजे एकमेकांचे हस्तक संपवणं, एकमेकांच्या धंद्याला धक्का पोहोचवणं. मात्र आता जे पाहायला मिळतं आहे गेल्या काही वर्षांपासून ते म्हणजे एकमेकांना संपवण्याची ईर्ष्या या 2 गटांमध्ये, या 2 डॉनमध्ये दिसून येते आहे. हे नेमकं सगळं कशासाठी? नेमकं मला असं वाटतं की हे एक अस्तित्वाची लढाई आहे. कारण की जे 2 डॉन आहेत त्यांच्यात आता हा जो जसं आपण म्हटलं की गँगवॉर आहे तो मुंबईच्या रस्त्यापासून आता त्याने जो आपला नवीन एक दृश्य त्यांनी बनवलं आहे, इंटरनॅशनल लेवलवर तो गेला आहे. आणि सध्या त्यांच्यासाठी हे खूप सोपं असतं कारण की मुंबईची जी इंटेलिजन्स एजन्सी आहे किंवा पोलीस आहेत त्यांना खात्री असते त्यांचे शूटर्स कोण आहेत, इन्फॉर्मर्स कोण आहेत, बातमी त्यांना भेटत असते. पण जेव्हा ते विदेशमध्ये असतात, कुठल्या एखाद्या ऑस्ट्रेलिया सारख्या किंवा पाकिस्तान आणि दुबई सारख्या कंट्रीत असतात, तेव्हा
तिकडची जी इंटेलिजन्स एजन्सी आहे, लोकल एजन्सी, त्यांना बहुतेक इतकी जानकारी भेटत नाही, इन्फॉर्मेशन भेटत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सोपं असतं. पण एकाकडे हे जे दोघांचे एकमेकांचे जे इतके मोठे दुश्मन झाले आहेत ते त्यांच्यासाठी एक अस्तित्वाची लढाई मला अशी वाटते. आणि या व्यतिरिक्त अंडरवर्ल्डमध्ये त्यांची स्वतःची एकाची धाक असली पाहिजे आणि दाऊदचं नाव अजून मोठं झालं पाहिजे, त्यासाठी ही दुश्मनी समोर दिसते. नक्कीच राकेश, आणखीन याविषयी आपण चर्चा करणार आहोत. इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. अंडरवर्ल्डच्या गेम प्लॅन विषयी आपण अधिक चर्चा करत आहोत आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याशी. राकेश, 2014 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये छोटा राजनला मारण्याचा प्लॅन दाऊदनं रचला होता. तो नेमका कसा रचला होता? हिमाली, हा जो प्लॅन आहे तो एप्रिल 2015 मध्ये रचलेला होता आणि ह्याची तयारी होती ती 2014 मार्च, म्हणजे 1 वर्षापासून अगोदरच त्यांनी पूर्ण कट रचलेला. त्यासाठी छोटा शकील याला जबाबदारी दिलेली दाऊदने स्वतः. आणि त्यानंतर एकूण जे आहे त्यांनी लोकल जे शूटर्स आहेत ऑस्ट्रेलियाचे ते त्यांनी अपॉइंट केले. त्यांना सांगितलं की तुम्हाला फक्त एक VIP गाडी आहे तिकडे, त्याच्यावर तुम्हाला फक्त निगराणी ठेवायची आहे, लक्ष ठेवायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त शकील जो आहे त्याला पाहिजे होते 2 मेन शूटर्स, कारण की त्याचा जो एम होता ते राजनला मारण्याचं नाही, पण राजनला अगोदर इंजर्ड करायचं होतं. आणि स्वतः जे आपल्याला सूत्रांकडून माहिती भेटत होती त्याप्रमाणे शकील स्वतः जो आहे तो शेवटची जी गोळी आहे ती त्याचा मारण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या काही शूटर्स जे आहेत त्यांची एक लिस्ट बनवली आणि त्यानंतर त्यांना शॉर्टलिस्ट केलं. आणि त्यांनी हे लक्षात पाहिलं की कुठल्या जे शूटर्स आहेत त्यांची अंग्रेजी जी आहे ती कशी आहे, ते दिसण्यात कशा आहेत आणि त्यांचा कुठला पास्ट क्राईमचा रेकॉर्ड आहे की नाही ते त्यांनी बघून फायनली जे आहेत 2 शूटर्स त्यांना शॉर्टलिस्ट केले. असं म्हटलं जात आहे की एक गोरेगावचा राहणारा आहे मुंबईतला आणि दुसरा जो आहे भेंडी बाजारचा आहे. दोघांना अगोदरच एका शूटरला 5 महिना अगोदर त्यांनी दुबईला पाठवलं आणि दुसऱ्या शूटरला 3 महिना अगोदर त्यांनी बँकॉकच्या एका हॉटेलमध्ये ठरवलं. आणि त्यानंतर तोपर्यंत त्यांना काही सांगितलं नव्हतं की त्यांचा टार्गेट कोण आहे. पण त्यानंतर जेव्हा शेवटी 2015 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियात शिफ्ट करण्यात आलं आणि तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमचा जो टार्गेट आहे तो छोटा राजन आहे स्वतः, आणि त्याला तुम्हाला फक्त त्याच्या पायावर गोळी मारायची आहे आणि त्याला इंजर्ड करायचं आहे. आणि स्वतः शकील तिकडे पोहोचणार होता. पण जेव्हा शकील तिकडे पोहोचला आणि त्यांनी पाकिस्तान सोडलं आणि तो ऑस्ट्रेलियात गेला तेव्हाच जी इंटेलिजन्स एजन्सी आहे ते देखील अलर्ट झाली आणि स्वतः जो त्यांचा टार्गेट होता छोटा राजन तो देखील अलर्ट झाला आणि म्हणून त्यांचा जो पूर्ण ऑपरेशन होता तो फेल झाला. नक्की ऑपरेशन फेल झालेलं आहे ते म्हणजे शकीलचं पाकिस्तानमधून बाहेर पडणं हे त्याला कारणीभूत ठरलेलं आहे. मात्र हा सगळा प्लॅन आखताना जसं तुम्ही सांगितलं शूटर्स कशा पद्धतीने निवडण्यात आले, आणखीन काय काय टेक्निक्स अवलंबण्यात आल्या होत्या? जे ओल्ड टेक्निक्स आहेत, कारण की त्यांना एक डिफरंट सिम कार्ड देण्याचं किंवा त्यांचे नवीन पासपोर्ट बनवण्याचं, म्हणजे त्यांच्यावर कुठलाही संशय आला नाही पाहिजे ते ट्रिक्स त्याची काळजी घेतली गेली. एखादा फ्रेश शूटर पाहिजे होता. त्या व्यतिरिक्त मागचे 10-15 वर्ष झाली आहेत छोटा शकील पाकिस्तानहून बाहेर पडला नव्हता. पण यावेळी जेव्हा तो स्वतः बाहेर पडला तेव्हाच जे एजन्सी आहे ते अलर्ट झाले आणि अंडरवर्ल्डमध्ये एकमेकांचे गँगवर जे आहे त्यांचे इन्फॉर्मर्स असतात ते त्याच्यावर लक्ष ठेवतात. आणि म्हणूनच एखाद्या इन्फॉर्मरने छोटा राजनला टिप दिली की शकील जो आहे तो पाकिस्तानमधून बाहेर पडला आहे आणि बहुतेक तो ऑस्ट्रेलियात आहे. तेव्हा छोटा राजन देखील त्याने खूप वर्ष काम केली आहे दाऊद सोबत. त्याला हे समजण्यासाठी कुठलाच वेळ लागला नाही की शकील जर का ऑस्ट्रेलियामध्ये आहे तर नक्कीच त्याला स्वतःला टार्गेट करण्यासाठी आहे आणि त्यामुळेच तो तिकडून पळून घेतला त्याने. नक्कीच राकेश, जर या अंडरवर्ल्डच्या गेम प्लॅनवर नजर टाकली तर हे एकमेकांना संपवण्याचे जे काही प्लॅन्स आहेत ते एकतर परदेशी भूमीत रचले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांना जे काही त्यांना प्रत्यक्षात उतरवणं होतं तेही परदेशी भूमीवर. हे सगळं कशासाठी? पहिलं की परदेशात जे आहे इंडियाचा लॉ ऑफ द लँड ते लागू होत नाही, म्हणून त्यांच्यावर कुठलीही केस जो आहे प्रकरण आहे तो चालू शकत नाही भागात. तो एक मोठा प्रश्न असतो. म्हणून त्यांनी ही जी लोक आहेत ती परदेशची भूमी वापरतात. आणि त्या व्यतिरिक्त जसं मी अगोदर सांगितलं त्यांच्यासाठी हे सोपं देखील असतं ते लोकल शूटर्स अरेंज करणं, मग अजून त्यांना टार्गेट करायचं आणि परत अंडरग्राऊंड व्हायचं. पण त्यासाठी आणि जे
दुसरी जी मोठी गोष्ट आहे, जी लोकल इंटेलिजन्स एजन्सी असते त्यांना जास्त माहिती नसते आणि जे इंडियन इंटेलिजन्स एजन्सी असते ते कुठे ना कुठे बांधलेली गेली असतात. कारण की जी इच्छाशक्ती असते सरकारकडून किंवा पॉलिटिकल आपण जे विल पॉवर म्हणतो, त्यामुळे जे इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांना काही जास्त करण्यात येत नाही. अशी देखील माहिती आपल्याला वेगवेगळी ज्या आपल्याला भेटत असते, जे आपले सूत्र आहेत इंटेलिजन्स एजन्सीमध्ये, त्यांचं असं सांगण्याचं तात्पर्य असतं. नक्कीच राकेश, आपण याविषयी आणखीन चर्चा करणार आहोत. विशेषतः इंटेलिजन्स एजन्सीचा विषय निघालेला आहे, त्याच विषयी आणखीन जाणून घ्यायचा आहे. मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. अंडरवर्ल्डच्या गेम प्लॅन विषयी आपण अधिक चर्चा करत आहोत आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याशी. राकेश, हे सगळं घडतंय ते परदेशी भूमीवर, मात्र मुंबईत याचे काही पडसाद उमटू शकतात? हिमालय, मला असं वाटत नाही की याचा कुठलाही परिणाम मुंबईत होईल. कारण की मुंबईत शी त्यांचं काय आता घेणं नाही आहे. कारण की राजन ऑस्ट्रेलियामध्ये होता, आता सध्या एका दुसऱ्या जागेवर तो शिफ्ट झाला आहे. शकील आणि दाऊद जे आहेत ते कराचीमध्ये आहेत. दुबईमध्ये देखील त्यांचं बँकॉक आणि दुबईमध्ये पण त्यांचे खूप कनेक्शन्स आहेत. पण मुंबईत कुठला एखादा त्यांचा कोण रायव्हलरी इथे आहे नाही, दुश्मन आहेच नाही. म्हणून मला असं काय वाटलं की ग्राउंड लेवलवर इथे मुंबईत त्याचा परिणाम आपल्याला दिसायला येईल. त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणांविषयी जर बोलायचं झालं तर गुप्तचर यंत्रणा या दोघांना किंवा त्यांच्या हस्तकांना कसं ट्रॅक करते, त्यांचं काम या दोघांवर कसं सुरू असतं? आपली एक इंटेलिजन्स एजन्सी आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग कौंडगाव आपण म्हणतो. आणि जी दुसरी जी एजन्सीज आहेत ते सतत त्यांच्यावर लक्ष ठेवत असते आणि त्यांना माहित असतं की कुठल्या गँगमध्ये कुठली हलचल चालू आहे, काय गतिविधी आहे, कुठला जो शूटर आहे तो कुठे जात आहे, त्यांच्याकडे पूर्ण माहिती असते. आणि ॲट टाइम्स जे आहे ते कॉल देखील इंटरसेप्ट केलं जातं. IB जे आहे इंटेलिजन्स ब्युरो, ती देखील यावर आपली माहिती देत असते आणि मुंबई पोलिसांकडून ती माहिती शेअर होत असते. किती वेळी त्यांचे जे फोन कॉल्स आहेत ते इंटरसेप्ट होतात आणि त्यामुळेच त्यांना समजतं की पूर्ण एखादा हा जो कट आहे तो कशा प्रकारे रचलेला गेला आहे किंवा त्यांची जी मुवमेंट आहे ती काय, कोण त्यांच्या टार्गेटवर आहे, त्यांचं एक्स्टॉर्शन कसं चालू आहे, इतर जे गोष्टी आहेत ते ह्या जो इंटेलिजन्स ब्युरोचं जो काम आहे त्याप्रमाणेच ते समोर येत असतात. जर इंटेलिजन्स एजन्सीजना, गुप्तचर यंत्रणांना त्यांच्याबद्दल एवढी सगळी माहिती असते आणि त्यांना सतत ट्रॅक केलं जात असलं तरी मग त्यांच्यातले ही रायव्हलरी आहे किंवा त्यांचे जे काही गुन्हे आहेत ते रोखण्यात अपयश काय येतंय? यामध्ये काही राजकीय इच्छाशक्तीचा फॅक्टर आहे? नक्कीच राजकीय इच्छाशक्ती हा जो एक मोठा फॅक्टर आहे. जोपर्यंत प्रश्न आहे आपला कुठल्याही एखादा क्राईम सीनला थांबवण्यासाठी, तर मुंबईत जर असं काय होत असेल किंवा आपल्या देशात काही होत असेल तर जे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत ते इनपुट शेअर करतात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण एकाकडे जेव्हा दुसरी जे विदेशात परदेशात जेव्हा असं काही घडत असतं तर इंटेलिजन्स एजन्सीचं काम आहे फक्त त्याच्यावर लक्ष ठेवणं. पण जोपर्यंत त्यांना राजकीय जो इच्छाशक्ती आहे ते त्यांना त्याचं समर्थन भेटत नाही तेपर्यंत तेही देखील काय करू शकत नाही. असं कितीतरी जे रिटायर्ड किंवा एक्स जे ऑफिसर्स आहेत ते आपल्याला म्हणत असतात. आणि आपण या अगोदर पण अशी माहिती समोर आली की कितीतरी जे माजी मंत्री होते किंवा मोठे नेता होते त्यांचं देखील यांच्याशी कॉन्टॅक्ट असायचं. ते बाहेर जाऊन लंडनला जाऊन जे अंडरवर्ल्डचे जे डॉन्स आहेत त्यांना भेटायचे, पण कधीच त्यांना जे अटक करण्याची इच्छाशक्ती आपल्याला दिसली नाही. सध्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अगोदर मीडियाला एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्यांची इच्छाशक्ती आहे. ते आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेल की सध्या जी नवीन जी सरकार आहे त्यांची इच्छाशक्ती कुठल्या हद्दीत आहे, किती आहे. नक्की. परत पुन्हा एकदा जर राकेश या दोघांच्या भांडणाबद्दल बोलायचं झालं, या दोघांच्या दुश्मनीमध्ये दाऊद हा वरचढ आहे का, की राजन आता वीक झालेला आहे का, आणि राजनचे आता कोणकोणती माणसं किंवा हस्तक आता उरलेली आहेत? राजनचा जो एक मोठा गँग होता तो सध्या कुठे ना कुठे आता कमी झाला आहे असं दिसत आहे. त्याच्यात फरीद तनाशा होता, त्याचे देखील मर्डर केलं भगत नेपालीने. भगत नेपाली स्वतः त्यांचा गँगचा एक लेफ्टनंट होता, त्यांनी त्याची गँग सोडली आणि फरीद तनाशाचं मर्डर केलं. त्यानंतर विकी मल्होत्रा जो आहे त्याच्यावर आता संशय आहे की त्यांनी देखील धोका दिला आहे राजनला आणि तो देखील शकील सोबत त्यांनी हात मिळवून घेतलेला आहे असा देखील संशय आहे. तर विकी मल्होत्रा पण त्यांच्या गँगमधून आता बाहेर आहे. DK राव आता सध्या मुंबईत आहे आणि तो जेलमध्ये असतो आर्थगोडच्या किंवा कधी बेलवर बाहेर देखील असतो. आणि कालिया राजन आणि युसुफ बचकान असे 2-3 नावं आहेत सध्या जी मोठी नावं आहेत आणि राजनच्या गँगमध्ये आहे. तर सध्या राजनची जी गँग आहे ती कमजोर दिसते आणि एकाकडे दाऊदकडे छोटा शकील सारखा एका स्ट्रॉंग कमांडर आतापर्यंत दिसून येत आहे जो त्याचा जो पूर्ण ऑपरेशन आहे तो हँडल करत आहे. नक्की. जसं आपण म्हटलं की राजन काहीसा वीक झाल्याचं दिसून येत आहे, मात्र जेव्हा बँकॉकमध्ये त्याच्यावर हल्ला झाला होता तो काहीसा जखमी झाला होता
होता तिथे, मात्र त्याही अवस्थेत तो तिथून फरार झाला. हे काहीसं एखाद्या फिल्मी कथेत शोभावं असं वाटतं. काय सांगाल, तो नेमका कसा तिथून फरार झाला? बघा, साल 2000 मध्ये बँकॉकच्या एका हॉटेल रूम मध्ये छोटा राजन आणि रोहित वर्माची जी वाईफ आहे ती तिकडे बसलेली, याची माहिती शकील गँगला भेटलेली. आणि एका पिझ्झा बॉय म्हणून जो आहे तिकडे पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी एक माणूस तिकडे आलं. त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी केली आणि त्यानंतर त्यांनी जी ओपन फायरिंग तिकडे सुरू केली. या फायरिंग मध्ये रोहित वर्मा तिकडे जखमी झाला आणि ऑन द स्पॉट त्याची डेथ झाली. पण राजन जो आहे तो आपल्या बाल्कनीतून त्यांनी खाली जंप मारली पहिल्या मजल्यावरून, त्यात तो इंजर्ड झाला. त्याच्या पाठी जे कमरेला त्याला चोट लागली. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. तर जो शूटआउट होता त्यातून तो वाचला, पण त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये होता आणि जी बँकॉकची जी ऑथॉरिटीज आहे, एजन्सीज आहेत, ती त्याच्या मागे लागलेली. पण तिथून देखील तो भागण्यात त्याला यश भेटलं आणि तो हॉस्पिटलमधून देखील फरार झाला आणि अशा प्रकारे त्याचा जीव वाचला. नक्की राकेश, हे सगळं पाहिल्यावर, हे सगळं ऐकल्यानंतर जाणवत आहे की या दोघांमधलं वैर किती टोकाला गेलेलं आहे. मात्र नेमका हा संघर्ष नेमका थांबणार तरी कुठे, काय वाटतं, किंवा याचं स्वरूप आता पुढे काय असेल? याचं स्वरूप मला पुढे असं वाटतं की आता जसं 15 वर्ष अगोदर एक प्रयत्न शकीलने केलेलं बँकॉकमध्ये आणि आता 15 वर्षानंतर अजून एक प्रयत्न त्याने 2015 साली ऑस्ट्रेलियात केला आहे. यानंतर राजन देखील एखादा कुठला प्रयत्न करणार आणि त्यानंतर एकमेकांना जोपर्यंत यश सापडत नाही तोपर्यंत त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो चालू राहील असं मला वाटतंय हिमाली. नक्कीच. आणि त्यामध्ये गुप्तचर यंत्रणा किती महत्त्वाची भूमिका बजावतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राकेश, खूप खूप धन्यवाद ही सगळी चर्चा केल्याबद्दल, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. अंडरवर्ल्डचा गेम प्लॅन या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.